नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमधून सोयाबीनचे लवकर येणारे वाण याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी राहुल शिंदे. मी तुम्हाला या व्हिडिओमधून सोयाबीनचे लवकर येणाऱ्या वाणाबद्दल माहिती सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सोयाबीनचे लवकर येणारे वाण, लेट येणारे वाण. लेट येणाऱ्यामध्ये 335 जाते आणि लवकर येणाऱ्यामध्ये 9305 जाते. तर 9305 या व्हेरायटी लवकर येणारी आहे. म्हणजेच लवकर जर लागवड केली तर काढणी लवकर, शेत लवकर मोकळे, रोगराई कमी, येलो मोजॅकचा अटॅक कमी आणि महत्त्वाचं म्हणजे शेत लवकर मोकळे झाल्यामुळे दुसरे पीक घेण्यासाठी आपल्याला फायदेशीर असते. तर त्यामुळे तुम्ही लवकर येणारे वाण 9305 हे लागवड करू शकता. आता 9305 भरपूर साऱ्या कंपन्यांची आहे, तर तुम्ही 9305 ही व्हेरायटी लागवड करू शकता. त्याच्यानंतर दुसरी व्हेरायटी ती म्हणजे MEUS 725. MEUS 725 ही 90 ते 95 दिवसाची व्हेरायटी आहे. याची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. खूप जबरदस्त उत्पादन देणारी वाण आहे. मागच्या वर्षी याची लागवड झालेली होती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाने ही काढलेली जात आहे. याच्यामध्ये 25 ते 30% चार दाण्याच्या शेंगा आहे. 25 ते 30% चार दाण्याच्या शेंगा आहे. JS 9305 प्लस MEUS 71 या दोघांचा संगम करून तयार करण्यात आलेली ही जात आहे. सगळ्यात जमिनीवर ही चांगली जात येते. मराठवाडा विदर्भामध्ये सुद्धा लागवड ही होत आहे. हेक्टरी उत्पादन 25 ते 30 क्विंटलपर्यंत आपण हेक्टरी उत्पादने घेऊ शकतो. असं हे लवकर येणाऱ्या जातीमध्ये MEUS 725 ही जात आहे. तुम्ही याची लागवड करू शकता. तर लवकर येणाऱ्या जातीमध्ये बूस्टर कंपनीची त्र्यंबक म्हणजे 8335 ही सुद्धा एक जात आहे. त्यामुळे तुम्ही हिची सुद्धा लागवड करू शकता. त्याच्यानंतर बूस्टर कंपनीचा आश्रय आहे. हिची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. हे सुद्धा 95 ते 100 दिवसाचं वाण आहे. तुम्ही याची सुद्धा लागवड करू शकता. संपूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर मी टाकलेलेच आहे. नंतर अंकुर कंपनीचं प्रभाकर आहे. हे सुद्धा एक अर्ली सेगमेंटमध्ये आहे. याची सुद्धा लागवड करू शकता. अग्रेसर आहे. हे सुद्धा एक जबरदस्त आहे. तुम्ही या सोयाबीनची सुद्धा लागवड करू शकता. अंकुर कंपनीचं तिसरं वाण ते म्हणजे किशोर आहे. हे सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. बूस्टर कंपनीचं 9560 आहे. हे सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. तर मी तुम्हाला सांगितलेले वाण हे लवकर येणारे वाण आहे. बऱ्यापैकी चांगलं उत्पादन देणारे सुद्धा आहे. तर तुम्ही या व्हेरायटीपैकी जे तुम्हाला आवडेल त्याची तुम्ही लागवड करू शकता. तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून अशाच प्रकारची नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ 5 शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.